हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण 32 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत आणि एकाच वेळेस एकदम 2-3 ब्लाऊज मी कट करणार आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही, तुमच्या समोरच टाकलेले आहेत मी अस्तर, एकावर एक 3 अस्तर टाकलेले आहेत आणि वेळेची बचत करण्यासाठी म्हणून आपण पेपर कटिंगसुद्धा जास्तीचं करत नाही, डायरेक्ट कटिंग करत असतो. त्यामुळं ब्लाऊज पण छान बसतात, म्हणजे जास्तीचं काही प्रॉब्लेम येतच नाही कुठं. तर डायरेक्ट कटिंग, पेपर कटिंग किती करणार असं होतं. तर इथे बघू शकताय 13 इंच उंची आहे पाठीमागची. तर मी इथे बघू शकताय 14 इंच घेतली आहे आणि 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा उंची, 8 इंच छातीचं माप, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे बघा 1.5 इंच घेते आणि 1.5 इंचावरती मुंड्याची गोलाई देऊन घेतलेली आहे. तर हा झाला पाठीमागचा भाग. पाठीमागचा भाग एकदम सोपा असतो, कुणीही सहज काढू शकतो. आता इथे लगेचच मी समोरचा भाग काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपण 14 इंच घेतलेलं आहे, 14 13.5 इंच घेतलेलं आहे. त्यातून 2.5 इंच मी इथं कमी केलेलं आहे बघा. 13.5 इंच उंची आहे पाठीमागची, तर 2.5 इंच मी कमी करून घेतलेलं आहे आणि शोल्डर तेवढंच ठेवून मुंडाई उंची तेवढीच ठेवलेली आहे 5.5. आणि इथे बघू शकता 11 इंच, 10.5 इंच झालेलं आहे. त्याच्यानंतर छातीचं माप 8 इंच, पुढे 2 इंच आणि हे बघा इथे 5.5 पासून 10.5 पर्यंत पुन्हा मी रेषा ओढून घेतली आणि हा झाला पुढचा भाग. म्हणजे क्रॉसपट्टी सोडून आपण वरचा भाग घेतोय 10.5 इंच, 2.5 इंचाची क्रॉसपट्टी होते. त्याच्यानंतर 5 इंच आपण 4.5-5 इंच कटोरी घेतलेली आहे आणि इथं बघा 1.5 इंचापासून 3 इंचावरती मी कटोरीचं माप टाकलेलं आहे, तिकडे मार्किंग करून घेतले. त्याच्यानंतर 4.5 इंच आपला पुढचा गळा आहे, 2.5 इंच खालच्या बाजूने आणि अशा प्रकारचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. हलक्या हाताने गोल असा आकार दिलेला आहे, परंतु मला छोटा वाटतोय त्यामुळे मी ब्लाऊज घेऊन, हे बघा प्रत्येक वेळेला मी ब्लाऊज घेऊनच मोजत असते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ब्लाऊजनं मोजायचं आहे. कारण काय होतं, कस्टमर थोडेसे हे असतात, कमी जास्त गळा झाला असं म्हणू शकतात. त्यामुळे थोडंही कमी जास्त न होण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपण गळा मोजून घेऊन त्यांच्या गळ्या इतकाच टाकून घ्यायचा आहे. तर एवढा अंतर येतोय अर्ध्या इंचाचा. त्याच्यानंतर हे बघा कटोरीसाठी 1 इंच मी वरती घेतलेला आहे, गोल असा आकार दिलेला आहे आणि वरतून पण कटोरीचा मी जिथं आहे तिथंच मार्किंग करून घेतली आहे. ज्यावेळेला काही कस्टमर थोडंसं किचकट असतात त्यावेळेला अशाच प्रकारे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे त्यांच्या ब्लाऊजवरून आणि कटोरीचा हलक्या हाताने मी गोल असा आकार देऊन घेतलेला आहे. आता हे आपण कट करून घेतोय. सुरुवातीला हे बघा इथे मी खालचा भाग, कटोरीच्या खालचा भाग कट करून घेतला आणि आहे असंच जसा आकार आहे तसाच आकाराने आता आपण बाकीचं सगळं कट करून घ्यायचं आहे. इथं शोल्डर कट करून घेते मी. 5.5 इंचाचं शोल्डर होतं, पुन्हा एकदा सांगते. 5.5 इंच मुंडा उंची आहे. 32 इंचाचा हा ब्लाऊज आहे आपला, 8 चौक 32, तर चौथा भाग 8 होतो. हा पुढचा भाग आपला कट करून झालेला आहे. त्याच्यानंतर आता इथं मी गळा कट करून घेणार आहे पुढच्या भागाचा. एकदम बरोबर असा गळा आपला बसून जातो, कमी किंवा जास्त होत नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर ब्लाऊज कट केला तर एकतर आपला वेळही वाचतो आणि ब्लाऊज एकदम छान बसून जातात. कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस कट ब्लाऊज असो, 4 टक्स ब्लाऊज असो, जास्तीचं मी पेपर कटिंग काही करत नाही. अशाच प्रकारचे ब्लाऊज कट करते, कारण पेपर कटिंगमध्ये मला वाटतं पेपर कटिंगमध्ये वेळ जातो, त्यामुळे मी डायरेक्टच कटिंग करत असते. एखाद्याचीच ज्यांचं ब्लाऊज बसत नाही कपड्यामध्ये त्यांचं पेपर कटिंग करत असते मी. तुम्हीसुद्धा असंच केलं तरी काही हरकत नाही. तर ॲज इट इज आहे अशी आपली छोटी कटोरी टाकून घेतलेली आहे आणि छोट्या कटोरीचं जसं माप आहे तसंच हे बघा मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. कटोरीवरून कटोरी काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे ही. तर त्याच्यानंतर आता इकडे बघू शकता हुकाच्या बाजूने 2 इंच वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्रॉसमध्ये आणि वरच्या बाजूने अर्धा इंच बघू शकताय शिलाई मार्जिन आणि इकडच्या गोल आकारात अर्धा इंच, संपूर्ण अर्धा इंचावरती गोलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे मध्य काढायचं आहे, सरळ रेषा ओढायची आहे आपल्याला आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे.
आता सरळ रेषा मारण्यामुळं कटोरी छान बसून जाते. अर्ध्या इंचाचा फरक पडतो आणि इथं 1.5 इंच वाढवलं मी आणि 1.5 इंचाला आता दोन्ही पॉईंट अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. आता ही झाली आपली कटोरी. एकदम अतिशय सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. आणि ह्या कस्टमरला एकदम छान अशा ब्लाऊज बसलेले आहेत. ब्लाऊज त्यांचे स्टिच करून दिल्याच्या नंतर मी हा व्हिडिओ जवळजवळ एक 15 दिवसांनी अपलोड करते, कारण व्हिडिओ भरपूर बनवून ठेवलेले आहेत. एडिटिंगसाठी वेळ मिळत नव्हता, तर त्यांचे ब्लाऊज खूप छान बसले होते. त्याच्यानंतर हे बघा, कटोरी व्यवस्थित आहे अशी आपण कट करून घेतोय. आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. तर हे बघा, इकडच्या बाजूने हे जे कापड निघालेलं होतं तिथून आपण क्रॉसपट्ट्या तिन्ही एकदमच कट करून घेणार आहोत आपण. तर एका बाजूला हुकाच्या बाजूला 3.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता ह्या क्रॉसपट्ट्या आपल्या तिन्ही काढून घेतलेल्या आहेत. अस्तरवरती सध्या कटिंग सुरू आहे आपलं. हेच अस्तर ठेवून आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करू शकतो. तर आता क्रॉसपट्टीचं जे मार्किंग करून कट करून झालेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला बाही कट करायची आहे. तर आता ह्या यातल्या 2 बाह्या ज्या आहेत तर ते लहान आहेत आणि 2 ज्या बाह्या आहेत ते मोठ्या बाह्या आहेत. तर मी हे बघा, जी मोठी बाही आहे ती काढून घेतलेली असते आणि छोट्या बाहीचं 2 एकत्रच बाही कट करून घेणार आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे मी बाहीसाठी. आता अस्तरच्या बाहीला जेवढी बाही असेल त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवायचं असतं. तर आता इथे बघू शकताय तुम्ही 5 इंच बाही ठेवलेली आहे आणि 4.5 इंच बाही होती, तर आपण फक्त अर्धा इंच वाढवलेली आहे, कारण अस्तरच्या बाहीला अर्धाच इंच लागत असते. त्याच्यानंतर 4.5 इंच आपला दंडघेर घेतला आहे आणि 5 इंचापासून 2.5 इंचापर्यंत हे बघा खाली आपलं कॅप हाईट घेतलेली आहे आणि तिरपी रेषा मारून घेतली आणि पुढं उरलेला सगळा भाग आपण शिलाई मार्जिनसाठी ठेवून दिलो. हलक्या हाताने गोलाचा आकार दिलेला आहे आणि हे झाले आपल्या दोन्ही बाह्या 2 ब्लाऊजच्या. आता मोठी बाही कट करायची आहे आपल्याला. तर आता मोठी पण लगेचच आपण कट करून घेणार आहोत. सरळ असं करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ही बघा, मोठी बाही शिवायची म्हणजे लांब बाही कोपऱ्यापर्यंत आपल्याला कट करायची आहे. त्यासाठी डबल फोल्ड करून घेतलेला आहे कपडा. हे 4 फोल्डमध्ये आहे हे कपडा. आणि त्याच्यानंतर आता आपण उंची घेणार आहोत बाहीची. ह्याच्यामध्ये सुद्धा अर्धाच इंच वाढवायची आहे. जेवढी बाही आहे त्याच्यापेक्षा आपल्याला फक्त अर्धा इंच बाही वाढवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी दंडघेर टाकते. 4.5 इंचाचं दंडघेर आहे. पुढं 2 इंच शिलाई मार्जिन. आता त्याच्यानंतर बघा 8 इंच घेतलेलं आहे आपलं बाही, म्हणजे जवळजवळ 7.5 इंच बाही आहे. अर्धा इंच वाढवली म्हणजे 8 इंच झालेलं आहे. तर उंची कमी असल्यामुळे लेडीजची आपण 7.5 इंचच बाही घेतलेली आहे. हे बघा 6 इंच आपलं 6 ते 6.5 इंच मुंड्याची गोलाई आहे. तेवढीच गोलाई ठेवून गोलाचा आकार दिलेला आहे आणि गोलाशी बाही कट करून घ्यायची आहे आपल्याला. तर ही झाली मोठी बाही. तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटी बाही आणि मोठी बाही हे पण दाखवलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या वेगळं काहीतरी असतं, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहत चला. कुठेही व्हिडिओ स्किप करत नका जाऊ. तर आता इथे बघू शकता एकच मी ब्लाऊज कट करून दाखवणार आहे तुम्हाला. तर हा ब्लाऊज आहे. सध्या एकाच साईडला ब्लाऊजला काटे येत आहेत, दोन्ही साईडला काटे येत नाहीत. तर डिझाईन करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो. तर इथे बघू शकताय मी इथे बाही अशा प्रकारे टाकून कट करून घेते, कारण बघा एका साईडला आलं होतं आणि ही बाही छोटी असल्यामुळे अर्धच टाकून घेतलं आहे. बघू शकता पुढे काट थोड्या बऱ्यापैकी जास्तीचं उरलेलं आहे. तर आता त्या काटापासून डिझाईनसुद्धा आपण बनवणार आहोत आणि ते बनवलेली आहे. त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तेवढ्याच काटापासून कशी बाही पाठीमागची डिझाईन बनवायची आहे तर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. वाटलंच तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल. तर खूप छान एवढ्या छोट्याशा काटापासून डिझाईन बनवलेली आहे आपण. म्हणजे सध्या तोच प्रॉब्लेम होतो आहे, छोट्या काटापासून डिझाईन बनवायची किंवा एकाच साईडला थोडंसं काट उरतं बाही शिवून आपण
तर खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आपण. आता त्याच्यानंतर हे बघा कटिंग कसं करते मी, या कटिंगमुळे आपला कपडा जो असतो तो जास्तीचा उरतो किंवा व्यवस्थित पुरला जातो ब्लाऊजसाठी. तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आणि तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल किंवा पाहिला असेल तर बघा, छान असं ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे. आणि या अगोदर बरेच सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. पेपर कटिंग आहे, कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्सेस कट ब्लाऊजचे, सिम्पल फोरटक्सचे, साडीचे रियूज आयडिया म्हणजे वेगवेगळ्या काठपदर साड्यांपासून आपण गाऊन, लॉंग गाऊन, ड्रेसेस बनवलेले आहेत. तर त्यांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा आपल्या चॅनलला पाहून घ्या. आणि नवीन जर असाल चॅनलवरती असेच शिलाईच्या रिलेटेड व्हिडिओ शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि छोटीशी कमेंट करा कुठून व्हिडिओ पाहताय. बरेच जण व्हिडिओ पाहतायत पण लाईक करत नाही. ते काही ताई ज्या आहेत तर त्या सांगतायत पण आम्ही इथून पाहतो तिथून पाहतो, आणि त्या सांगतात पण काही जणांना मला वाटतं लक्षात राहत नसेल की कमेंट करायचं. तर तुमच्या एका छोट्याशा कमेंटमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. एक छोटीशी कमेंट आणि एक छोटेसं लाईक करा. तर बघू शकता हे सगळं आपलं कटिंग झालेलं आहे. 32 साईजचा कटोरी ब्लाऊज होता. एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कटिंग 2-3 ब्लाऊजचं कटिंग पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हे बघू शकता इथं डिझाईन केलेली आहे. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.